नमस्कार, मी इंदिरा ॲग्रोवन मध्ये आपलं स्वागत. हुमणी म्हणजे डोकेदुखी, कारण मुळातच ती खादाड कीड. ती असते ही जमिनीत आणि इतर किडींसारखी ती 15-20 दिवस नाही तर तब्बल 6 ते 8 महिने अळी अवस्थेत असते. म्हणजे प्रत्येक किडीच्या जीवन चक्रामध्ये साधारण 4 अवस्था असतात, जसं अंडी, अळी, कोश आणि पतंग. त्यातली अळी अवस्था 6 ते 8 महिने असते आणि या अवस्थेत ती पिकाच्या मुळांवर तिची उपजीविका करते आणि पिकांचं नुकसान करते. विशेष म्हणजे हुमणीचे फक्त भुंगेरे जमिनीच्या बाहेर असतात, बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात. त्यामुळे तिचं नियंत्रण करणं, प्रादुर्भावावर लक्ष ठेवणं थोडं कठीण जातं आणि फक्त ऊस नाही तर सोयाबीन, भुईमूग, मका, भात, ज्वारी अशा सगळ्याच पिकांवर ती हल्ला करत असते. त्यामुळे तिचं नियंत्रण करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. कसं करायचं हे नियंत्रण आणि त्यासाठी कोणकोणते उपाय आहेत जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. हुमणीचा पिकावर प्रादुर्भाव झालाय हे कसं ओळखायचं ते जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला हुमणीचं वर्तन समजून घ्यावं लागेल. तर हुमणीची अळी तिच्या सुरुवातीच्या अवस्थेत पिकांची तंतुमुळं खाते, म्हणजेच बाजूची नाजूक मुळं. तंतुमुळांचा फडशा पाडल्यानंतर ती पिकाचं मुख्य मूळ खायला सुरुवात करते. आता पिकाचं अन्न पाण्याचा मुख्य स्रोतच नष्ट झाला तर काय होणार? पीक वाळायला लागणार आणि एका झाडाचं मूळ कुरतडून खाल्लं की हुमणी दुसऱ्या झाडाकडे वळते. अशा प्रकारे शेतामध्ये एका ओळीत झाड वाळल्याचं दिसून येतं. हे हुमणीच्या प्रादुर्भावाचं सर्वात महत्त्वाचं लक्षण. ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यात हुमणीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला पिकाचं नियमित निरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आता आपण येऊयात हुमणीच्या नियंत्रणाकडे. हुमणीचे भुंगेरे ही अवस्था जमिनीच्या बाहेर असते, त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं सोपं असतं. हुमणीचे भुंगेरे मे महिन्यात पहिल्या पावसानंतर बाहेर पडतात. याच काळात भुंगेऱ्यांवर नियंत्रण मिळवण्याचा सल्ला तज्ज्ञ नेहमी देतात. भुंगेऱ्यांचं प्रभावीपणे नियंत्रण कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी आमचा आधीचा व्हिडिओ नक्की पहा. आता आपण पाहूयात हुमणी अळीच्या नियंत्रणाबद्दल. हुमणीच्या नियंत्रणामध्ये आंतरमशागत फायदेशीर ठरते. जसं कोळपणी करताना हुमणीच्या अळ्या जमिनीवर येतात, त्यांना उचलून लॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करायचंय किंवा लोखंडी हुक किंवा खुरप्याने मारायच्या आहेत. कोळपणी करताना वातावरणात उष्णता असेल तर ती सुद्धा अळ्यांसाठी मारक ठरते आणि उष्णतेमुळेच हुमणीच्या अळ्या मरतात. पिकाला पाणी देताना जास्त वेळासाठी पाणी साचवून ठेवलं तर अळ्या गुदमरून मरतात. शिवाय हुमणीमुळे सुकलेल्या झाडाला उपटून तिच्या खालच्या अळ्या नष्ट करायच्या आहेत किंवा जमिनीवर आलेल्या अळ्यांना पक्षी सुद्धा खातात. त्यामुळे पिकामध्ये पक्षी थांबे उभे करणं फायद्याचं ठरतं. यानंतर पाहूयात हुमणीसाठीच्या फवारण्या. हुमणीसाठी जैविक बुरशीनाशक फार उपयोगी ठरतात, जसं मेटारायझियम एनिसोप्ली. या बुरशीच्या संपर्कात आलेली अळी अगदी 10 ते 15 दिवसात मरते. यासोबत विवेरिया बासियाना या बुरशीचाही वापर करता येतो. आता ही मेटारायझियम हे बुरशीजन्य कीटकनाशक वेगवेगळ्या कृषी विद्यापीठ संस्था आणि कंपन्यांनी उत्पादित केलंय. यातलं फुले मेटारिझियम हे एका हेक्टरसाठी 10 किलो प्रति 2000 लिटर पाण्यात मिसळून साध्या किंवा HPD पंपाने आळवणी करायची आहे. तर एका एकरसाठी 4 किलो मेटारायझियम वापरायचंय किंवा जर तुम्ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने बनवलेलं बायोमिक्स वापरत असाल तर 100 ग्रॅम किंवा 100 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारायचंय किंवा माऊमिक्स हे कीटकनाशक 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करायची आहे. फक्त ही आळवणी करताना काही गोष्टी पाळायच्या आहेत. त्या म्हणजे आळवणीच्या आधी आणि नंतर 1 आठवडा रासायनिक बुरशीनाशक टाळायचंय. तसंच बोर्डो मिश्रण आणि कॉपर ऑक्सिक्लोराइड हे देणंही टाळायचंय. याशिवाय मेटारायझियमची आळवणी केल्यानंतर त्याच्या प्रभावी वापरासाठी पुढचे 2 दिवस तिसऱ्या प्रहरी फक्त पाण्याची फवारणी करायची आहे आणि मेटारायझियमची साठवण थंड जागेमध्ये करायची आहे. पण हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असेल तर रासायनिक फवारण्यांची मदत घ्यायची आहे, जसं ऊसामध्ये पिफ्रोनिल 40% अधिक इमेक्डाक्लोप्रिड 40% WG या संयुक्त कीटकनाशकाचे 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करायची आहे. तर भुईमूग पिकामध्ये फिप्रोनिल 40% अधिक इमिडाक्लेप्रिड 40% WG या कीटकनाशकाचे 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करायची आहे. परंतु सोयाबीन, कपाशी आणि मका पिकामध्ये मात्र अजूनही लेबल क्लेमची शिफारस असलेलं कीटकनाशक नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हुमणीच्या नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशक जर मेटारायझियमचा वापर करावा. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागातील तज्ज्ञ डॉक्टर अनंत लाड यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हुमणीच्या नियंत्रणासाठी तुम्ही काय करता हेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ॲग्रोवनला फॉलो करायला विसरू नका.